दिल अच्छा कर्म अच्छा बाकी सब भोले की इच्छा. इकडे पूर्ण हिमालयाचं दर्शन दिसतंय तुम्हाला. हिमालय पर्वत के ऊपर गए हम. ट्रेकचा रोड एकदम भारी आहे मस्त. आणि पण नाही आपल्याकडे बर्फ पडालाय. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आलेलो आहे आता चोपटा या ठिकाणी. तर हे तुंगनासाठी बेस विलेज आहे. तर काल रात्री आपण इथं वेळानं आलो, 10 वाजले आपल्याला यायला. तर आता सकाळचे वाजले 8:30. तर आपण आता ट्रेक चालू करणार आहे तुंगनाथचा. साधारण इथून 4.5 किलोमीटर असेल ट्रेक आपला. काल जरा केदारनाथवरून आपण खाली उतरलो तर जरा पाय आता दुखत आहेत थोडेफार. आता बघू, हा ट्रेक जरा हार्ड आहे म्हणतात. बघू कसं कसं होतं आपलं आता. तर मिळते हे आगे. चोपटा गावाचं एक असं वैशिष्ट्य आहे, म्हणजे या ठिकाणी ॲक्च्युली गव्हर्नमेंटनं काही इलेक्ट्रिसिटी इथंपर्यंत आलेलं नाही. तर इथे सगळी जी लाईट आहेत ती सगळे सोलरवरच चालतात. तर लाईट सिस्टम कशी आहे की संध्याकाळी 7 ते सकाळी 7पर्यंत लाईट असते. त्यानंतर दिवसभर लाईट नसते. गाव एकदम असं छोटं गाव आहे. मला गावाचा नजारा दाखवतो मी. तर आपला नाश्ता झालेला आहे. पोहे आणि चहा दिला आपण. तर चला, आपले गॅंग पण रेडी आहे सगळे. तर हे एंट्री गेट आहे. ट्रेक चालू झालेला आहे. हर हर महादेव. आणि काय पुढे आहेत काय मागे पोरं? वाईल्ड लाईफ सेंच्युरी बद्दल इथे माहिती दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. स्पेसिस जे असतात या ह्याच्यात आहेत त्याचे सगळे डिटेल्स दिले येतात. बघू शकता तुम्ही. बर्डच्या स्पेसिस पण पाहायला मिळतील. डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स. तुंगनाथ मंदिर आहे ते समुद्र सपाटीपासून साधारण 3780 मीटर अंतरावर आहे. म्हणजे 12,073 फूट आहे. तर हे मंदिर आहे ते 5000 वर्षापूर्वी पांडवाने बांधलेलं मंदिर आहे. तर हे पंचकेदारपैकी एक मंदिर आहे. त्यातले तृतीय केदार म्हणून या मंदिर, म्हणजे तृतीय केदार आहे हे मंदिर. तर आणि माहिती सांगायचं झालं तर झालं. घोषित करतो. एकदम सुंदर ट्रेक आहे. आजूबाजूला नजारा बघू शकता तुम्ही. इकडे पूर्ण हिमालयाचं दर्शन दिसतंय तुम्हाला. महाराजा शिप तुम्हाला काय वाटेल कमेंटमध्ये सांगा. नॅचरली बनलेला आहे. तर या पक्षाचं नाव सांगा तुम्ही कमेंटमध्ये. जर तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण तुम्हाला एक फोटो दाखवला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. कुठल्या पानावर उत्तर तुम्ही इथली झाडं पण बघू शकता. किती उंच झाडं आहेत इथली. वेगवेगळ्या प्रजातींची झाडं आहेत सगळे. संतोषजींचा आता फोटो सेशन चालू झाला इथं. नजारा आप देख सकते हो. हिमालय एकदम असा ऊन पण पडले प्रॉपर. एक नंबर आहे. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथं कोणी कचरा बिचरा काही केलेला नाही. ते एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण कुठं पण फिरायला गेलात तर जनरली कचरा करत जाऊ नका, कारण का आपला कचरा आपल्यासोबतच न्या. उगाच कचऱ्याचा कसा त्रास होते. प्लॅस्टिकचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा. लोकेशन मिळालं तर नंतर फोटो सेशन काही संपना. तर लोकेशन बघा, असं आहे लोकेशन. एक नंबर व्ह्यू आहे. आता बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. विषय हार्ड व्ह्यू आहे. जिथं जाईल तिथं आपले डॉगीश बाय आपल्या सोबतच असतात. इकडे पण आलाय आपले डॉगीश बाय. 23 अल्ट्राची जादू बघा, जादू. तर हे दिसले भाई साहब, कितना झूम हो रहा है. ये देखो, हिमालय पर्वत के ऊपर गए हम. पक्षी भी आ रहे. दिख रहा है क्या आपको गाइज? चेक आउट द व्यू. काट के एक फोटो काट के 100x जूम किया है. अरे देखो ना कितना है और 30. ट्रेकचा रोड एकदम भारी आहे. मस्त मस्त गार वारा प्लस नजारा. आणि जास्त गर्दी पण नाही आहे घोड्यांची पण, त्यामुळे जास्त त्रास नाही आपल्याला. निवांत मध्ये जातोय. डायरेक्ट कडे ऊन हे डायरेक्ट चढ भरपूर आहे, परंतु नजारा बघत बघत काही वाटत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप.
हा इकडचा फॉरेस्ट एरिया आहे, त्यामुळे इथं आपल्याला आत जाता येत नाही, प्रवेश बंद आहे इथं. ते तुम्ही याला बघू शकता, तुम्ही लावलं इथं आपल्याला. तुंगनाथ मंदिर नंतर आपण चंद्रशिला जाणार आहे, तर इथून 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याची माहिती इथं दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. ट्रेक आहे नगरा बघण्याचा. तर 3 तास झालेत, पण नसतं 2.5 किलोमीटर आले वरती. आमचे मेंबरला हळूहळू चाललं, पाणी पण नाही आपल्याकडे. अजून आपल्या 1.5 किलोमीटर वरती जायचं आहे, तिथून परत 1.5 किलोमीटर आपलं चंद्रशिलाला जायचं आहे. अजून आजचा दिवस पूर्ण इकडे जाणार आहे बहुतेक. निवांत संध्याकाळी आम्ही सनसेट बघूनच यायचा आता प्लॅन करतोय. बघू कसं काय काय नियोजन होतं. नजारा तर मस्त आहे एकदम, नजाराचा एन्जॉय करत करत चाललोय आम्ही आता. तर बुंगालो मीन्स ग्रासलँड, हे जो ग्रासलँड आहे ना हा, तर यांची म्हणजे इथं आपल्याला जाऊ देत नाहीत. ते हे तोडले तुम्ही किंवा त्याच्यावर पाय बी दिला तर आपल्याला दंड येतं. तर तुम्ही इकडे येत असाल तर ती काळजी घ्या. तर ट्रेकचा रस्ता तुम्ही बघू शकताय. तर भावांनो आता जवळपास आपण आलोय 3.5 किलोमीटर आलोय, 3 किलोमीटर आहे. वरती उंचावर भरपूर असल्यामुळे इथं पाऊस, इथं अचानक पाऊस आला आता. तर आम्ही रेनकोट आणला आहे आमच्यासोबत, तर आता रेनकोट घालायची गरज पडणार असं वाटलं. थंडी पण वाढली आहे, त्यामुळे मी जरा पॅक झालो आहे आता टोटली. आपण मध्ये एक ब्रेक घेतला आता, आपल्याला ताण पण लागलेले. तर आपण आता एक ग्रास नवीन काहीतरी आहे ते, म्हणजे हे जे झाड आहे ना, या झाडाच्या याच्यापासून ते बनवलेलं रस आहे, मस्त आहे एकदम चवीला. तर आम्ही तो प्यालोय आता, त्याला एनर्जी येते थोडी. चलो मध्ये मध्ये तुम्हाला आरामासाठी असे हे पण मिळतील, काय म्हणते त्याला, इथं तुम्ही बसू शकता. पाऊस बिऊस आला तर तुम्ही तर थांबू शकता. सॅक सॅक आहे, शाक शाक इथे एसी सॅक शोक शॅक शाक शाक. ये क्या बात करता है यार. शामरुक्ष ठीक आहे. वरनं बघायला भरपूर वरती आलोय आपण आता. विषय हार्डवी दिसायला. व्ह्यू बघा या का पॉइंट वरनं सेम सह्याद्री सारखा व्ह्यू आहे. सह्याद्रीचीच आठवण येते बाई, एकदम सह्याद्रीची आठवण आली आपल्याला. हे बघा खाई दिघा खाई. तर फायनली आपलं मंदिर शिखर दिसलेलं आहे. 5 मिनिटात पोहोचतोय आपण तिथं आता. पुन्हा तुम्हाला राहायची पण सोय आहे इथं, तुम्ही माझ्या मागे बघू शकताय. तर थोडेफार रूम्स अवेलेबल आहेत, जास्त नाहीत, पण इन केस तुम्हाला इथं तुम्ही आला डायरेक्ट तर एक वस्ती इथं करू शकता तुम्ही. तर हॉटेल्स आहेत इथं अवेलेबल. मंदिराच्या एंट्री गेटला पोहोचलेलो आहे आपण फायनली. जय भोलेनाथ. फायनली पोहोचलेलो आहे. जवळपास आपण 9:30 निघलो, आता वाजले 2:30, बरोबर 5 तास लागले आपल्याला. तर आपण आता सर्वात उंच शिवाच्या मंदिराच्या इथं आहे. हे सर्वात उंच मंदिर आहे, साधारण 3680 मीटर मीन्स 12,000 फुटावर आहे. मागं मंदिर बघू शकते. आता आपण थोडासा काहीतरी खाणार आहे, त्यानंतर आपण दर्शन घेऊ, कारण दर्शनाला लाईन आहे मोठी. मग अशी व्हिडिओ तुम्हाला दिसलं नसेल मंदिर, तर एक तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो मंदिराचा. एक बार पडलो, दिल अच्छा कर्म अच्छा, बाकी सब भोले की इच्छा. दर्शनाला लाईन लागलेली आहे. हर हर जोश नाही मध्ये वाटतंय. चालू थंडी बी होते, थंडी आहे. किती डिग्री टेम्परेचर असेल, साधारण एक 5 डिग्री असेल, 2 डिग्री आहे काय माहिती. 0 डिग्री.
फायनली भावांनो बर्फ पडालाय. मुलाच्यावरती बर्फ पडालाय. नजारा बघा, नजारा नुसता. बर्फ पडालाय, बर्फ. वातावरण एकदम थंड झाले. गारा पडले जातात. लेअरवर लेअर चढवल्यात आम्ही. बघू शकता तुम्ही वातावरण मागे सगळं त्या दिसून झाले. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही मागं बघू शकताय वातावरण एकदम चेंज झालेलं आहे. पूर्ण ढगाळ वातावरण झालं. आता मगाशी पाऊस पण गेला, गारा पण पडल्या. एकदम धुकं झाले. आता आपल्या चॅनल्सला जायचा प्लॅन बघू आता काय करायचं. एक नंबर वातावरण झाले. मंदिराचं व्ह्यू इथं. आताच गव्हर्नमेंटकडून आपल्याला मेसेज आलाय मला. याच रिजनमध्ये 4000 मीटरच्या वर हेवी स्नोफॉल आणि रेन होणार आहे. मी आत्ता बघितलं असं आपण आता 3500 मीटरवर आहे. तर एवढा पाऊस आहे. आणि वरती स्नोफॉल वगैरे 40 आहेत पुढच्या 24 तासात. तर बघू आपली पुढची ट्रिप कशी होते. आता खूप पाऊस जास्त नसायला पाहिजे. चंद्रशिलाला जायचं प्लॅनिंग आपलं कॅन्सल झाले. तिथनं मस्त व्ह्यू होता, तर ते आता आपल्या नशिबात नव्हतं असं. कारण का वातावरण आता पूर्णपणे चेंज झाले. जाऊन पण काही फायदा नाही, कारण का इथून वर 1.5 किलोमीटर होतं. तर आम्ही डिसाईड केलं आता की परत जायचं रिटर्न. कारण का आता दुपारचे ऑलमोस्ट 3:30 वाजले. जायला 1-2 तास पोहोचणार. ठीक आहे, नेक्स्ट टाइम बघू आपण कधी यायला चान्स मिळाला तर. चलो ओके बाय. तर सकाळपासून आपण काही खाल्लं नव्हतं मस्तपैकी. आता तर वातावरण पण थंड झाले. गरम गरम जेवूया म्हणलं आपण. मी तर मागं बघू शकतो हॉटेलच्या मागं मस्त वातावरण झालं. छोलेपुरी मागवले आम्ही आता खायचं आणि डायरेक्ट खाली. चंद्रशिला कॅन्सल झालं आपलं. आता मला जरा स्नो पण पडला थोडा एकदम बारीक. एक नंबर व्ह्यू होता. तर आपण आता चाललोय खाली. कारण का वातावरण एकदम चेंज झाले. लवकरात लवकर खाली गेलं बरं, कारण की संध्याकाळी परत तिथं लाईट पण नसते. तर आपण आता चाललोय खाली. थंडी पण लई वाढली. मग थोडा स्नोफॉल पण झाला वरच्यावर. चलो मिलते डायरेक्ट नीचे. लेते हैं ना शूट. ये है तुगनाथ के लोग. ये तुगनाथ के लोग यहाँ पे मतलब ये दुकान है और इधर होटल्स भी है. आप यहाँ पे रुक भी सकते हैं. खाना पीना भी मिलता है, रहने के लिए भी है. हाँ, खाना पीना रहने के लिए सारी चीज़ें यहाँ पे. पूजा सामग्री सब मिलती है. अब आप विजिट करेंगे तो जरूर यहाँ पे आ सकते हैं. अरे कहना क्या चाहते हो? और जो बाहर से आते हैं हमारे चलो बाहर से आते वो ऐसे दौड़ते हैं. चलो ओके बाय. थैंक यू. ठीक है भैया, ओके बाय बाय. बाय बाय. गुजरात के लोग बड़े प्यारे लोग हैं. आपने देखा ही होगा अभी वीडियो में. अच्छे से बात की उन्होंने मुझसे. तो अगली बार देखते हैं, आने का मौका मिले तो हम चंद्रशिला जरूर जाएंगे. सकाळी बघितलं असं एकदम असं ऊन कडक पडलेलं आणि मस्त वातावरण दिसत होतं. आता जरा पुढचं पण दिसत नाही. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आले. हे बघा जरा पुढचं पण दिसणार आले. तर सगळ्यांनी रेनकोट काढलं, कारण का जरा पाऊस प्लस धुका आहे. एकदम धुकं झाले रे बाबा. एकदम धुकं झाले. पाऊस पण वाढलाय आता. पण झालं नाही आता. 4:30 वाजले. लवकर खाली जायला पाहिजे, कारण थंडी पण लय वाढली. पायाला तर असं चालवणं झाले. पायाला उतरताना तर त्रास होणार आहे आपल्याला. बघू. वाढलेले आहे आणि विजा पण
लवकरात लवकर आपल्याला खाली जायला पाहिजे आता. रोडवर नुसतं पाणी पाणीच झाले बघा, घसरट झालं वाट. पण फायनली गाईज आपण पोचलेलो आहे. आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. जवळपास आपण 1.5-2 तासाचा ट्रेक कंप्लीट केला. पाऊस कंटिन्युअसली म्हणजे जेव्हा ट्रेक चालू केला त्यापासून आत्तापर्यंत कंटिन्यू पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता आपण. तर आता जरा रूमवर आलो आहे, मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करतो. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.